हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात ना? तर सर्वात आधी सर्वांना शुभ सकाळ. आणि सकाळची वेळ आहे. माझं घरातलं आवरून झालेलं आहे. देवपूजा, रांगोळी काढून, तुळशीला पाणी वगैरे घालून सगळं घरातलं क्लिनिंग पण झालेले आहे. आणि आता 11 वाजलेले आहेत. समर्थ गेलेला आहे क्लासला, त्यामुळे काय तो जवळजवळ 12:30-1 वाजता येईल. त्याच्या आधी म्हटलं की मंदिरामध्ये जाऊन यावं, त्यासाठी मी गडबड करत आहे. आणि समर्थाने उपवास धरलेला आहे. श्रावण महिना पूर्ण तर धरलेलाच आहे आणि त्यांनी सोमवार पण धरलेला आहे. त्याचा उपवास आमच्या दोघांचा, आणि हेच फक्त घरामध्ये बिना उपवासाचे. त्यामुळे आज काही त्यांना पण मी म्हटलं की म्हणजे ते पण म्हणाले की ठीक आहे, मी पण आज आहे ना बटाटा शेंगदाणा घेतो म्हणून उपवासाचाच खाऊन. तर इथे मी आता चहा घेत आहे. सकाळ सकाळची सुरुवात ही चहापासूनच होते. माझं देवपूजा सगळं झालं की मी पहिले चहा घेत असते. त्याच्यामुळे ना मस्त एनर्जी, सगळ्यांचीच एनर्जी ड्रिंक ही चहाच असते. तर इथे मी माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी चहाचे कप भरलेले आहेत. तिथे बटाटा आणि शेंगदाणा अशी उसळ केलेली आहे, कारण का समर्थ लवकरच गेला होता क्लासला, त्याच्यामुळे. आणि अभिषेकाची पण तयारी करून घेतलेली आहे. आज शिवामूठ पांढरे तीळ आहे आणि अभिषेकामध्ये मी दूध, दही, मध, गरम पाणी आणि थंड पाणी असं घेतलेलं आहे. सकाळ सकाळच मी आले होते, तरी 11:15 झाले असतील. या दरम्यान मी आले होते मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी. तरी पण खूप गर्दी होती. पूजेसाठी थांबायला लागत होतं, एवढी गर्दी होती. तर मी आता पूजा करून घेते. पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही बाजारात आलो होते. आपल्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे, तर त्याची सुरुवात होते ती गणपती बाप्पांचं बुकिंगपासून. तर इथे आम्ही आता गणपती बुक करण्यासाठी आलो होतो. तर जिथे आम्ही दरवर्षी करतो ना बुक, तिथेच आलो होतो. तर गणपती बाप्पाचे रूप एवढे सुंदर होते ना, नुसत्या मूर्त्या बघत होतो आम्ही. डिसाईड तर काही केलं नाही आम्ही. तर आता ही संध्याकाळची वेळ आहे. तर आता 7 वाजलेले आहेत आणि 7 वाजता दिवाबत्ती केलेली आहे घरामध्ये. अगरबत्ती वगैरे लावल्यानंतर, देवपूजा केल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. 7 वाजलेत, बघू शकता तुम्ही. आणि यांचं चाललेलं आहे आराम, कारण का यांना नाईटला जायचं आहे. आणि आता चला किचनमध्ये आपल्याला कामं करायची आहेत, कारण का आज सोमवार आहे, उपवास पण आहे. उपवासाचा स्वयंपाक म्हटलं की भरपूर असं काहीतरी करतो आपण. तर मी काय केलेलं आहे, गुलाबजामला आहे ना भिजायला वेळ लागतो, म्हणून गुलाबजाम आहे ना लवकरच केले. तळून आहे ना भिजायला ठेवले. चपायचं पीठ मळले. आणि ह्यांना आता मी बाजारात पाठवलं, तर ह्यांनी पनीर आणले आता ना, आणि कुकरमध्ये डाळ टाकली शिजायला. बटर पनीर मसाला करावा, तर त्यासाठी आहे ना मी असं ना अख्खा मसाला वगैरे तळून घेणार आणि बटर पनीर मसाला चपाती करील किंवा बघूया आता काय. अजून तर मी विचारलं नाही आहे की काय करूया म्हणून. चपाती किंवा पुऱ्या करील. आणि मस्त असं बटर पनीर मसाला, वरण भात. तर आज आहे ना मी पनीरची भाजी जी करणार आहे ती सेम हॉटेलसारखी होते आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने. असं वाटतं की किती मसाले यूज करत असतील आणि ते करत असतील, तर काही नाही आहे. बाहेरचं जे बटर पनीर मसाला प्रीमिक्स मिळतं ते पण आणण्याची गरज नाही. आपल्या घरातल्या घरात जे सामान असतं त्यातूनच आपण आहे ना बटर पनीर मसाला घरच्या घरीच करू शकतो. तर हे बघू शकता तुम्ही, मी जे अख्खा मसाला पॅकेट आणलेत ते कांदा आणि टॉमॅटो हे पूर्ण असं आहे ना परतून घेणार आहे. आणि ते पण आहे ना बटरमध्ये. बटर तर काय घरामध्ये असतं. तर आता बटरमध्ये मी पूर्ण सगळं आहे ना परतून घेणार आहे. चांगलं आहे ना खरपूस असं परतेपर्यंत आपल्याला ते घ्यायचं आहे गरम करून. तर आता टॉमॅटो एक पूर्ण असा कट करून घेतलेला आहे मी.
आणि तो पण आहे ना कांदा जेव्हा परतून होईल थोडाफार त्यातच तो टाकायचा आहे आणि तो पण आहे ना बटरमध्येच परतून घ्यायचा आहे एकत्र कढईमध्ये आणि बारीक मंद आचेवरती आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे. समर्थला खूप आवडतो बटर पनीर मसाला, त्याच्या फरमाईशमध्ये करते मी आज. तर हे ना पूर्ण जे ग्राइंडचं आहे ते करून घेणार, चांगलं परतून घेणार त्याला बटरमध्ये आणि मग ग्राइंड करणार आहे मिक्सरमध्ये चांगलं. तोपर्यंत आहे ना लगेचच पनीर जो आणलेला आहे तो पण कट करून घेते, तो पण आहे ना तळून आहे ना लगेच भाजी घालून घेते. गाठ अशी मारली आहे ना पिशवीची, कोणता पण येत नाही. तर आता टोमॅटो आणि कांदा परतून झाले, तर त्यातच मी आता 4 ते 5च फक्त काजू टाकलेले आणि ते पण आता चांगले असे परतून घेणार आहे. आणि आता हे सगळे ना मी मस्त असं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे, एकदम बारीक पेस्ट करून घेणार त्याची आणि मग नंतर भाजी करणार. तर आता इथं मी काय केलं आहे, ज्या कढईत पूर्ण मसाले जे परतून घेतले होते त्याच कढईत बटर आणि थोडंसं तेल असं टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता जे ग्राइंड घरी तयार केलेली आलं लसूण पेस्ट ती टाकणार आहे आणि ती पण आहे ना चांगली तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. तर आता जे आपण वाटून घेतलं होतं ते पूर्ण तेलामध्ये टाकून चांगलं आहे ना त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आहे ना चांगलं असं परतून हलवून परतून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आणि त्यातच आपलं घरचं तिखट मसाला की जसं आपल्याला किती तिखट लागतं त्या अंदाजाने कांदा लसूण मसाला आणि हळद हे टाकून आहे ना पूर्ण आहे ना परतून घ्यायचं आणि जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि त्यात पनीर टाकायचं. झाला आपला बटर पनीर मसाला तयार आणि थोडंसं मीठ टाकायचं बास. अशी साधी सोपी आणि एकदम सोपी पद्धत आहे ही बटर पनीर मसाला करण्याची पद्धत. आता मी जी घरची क्रीम काढत असते दररोजची मलाई तीच आता घेतली आहे कपामध्ये आणि आता ती फेटते आणि आता पनीरवरती सोडते, कारण आता गरमागरम असं जेवायला घ्यायचं आहे. जशी चवीला तशी दिसायला पण हॉटेलसारखी दिसायला पाहिजे, म्हणून आपल्या घरच्या घरी जी आपण दररोजची क्रीम काढत असतो ती थोडीशी फेटली आणि ती जर वरून अशी जर सजवली ना तर मुलांना पण खूप आवडेल आणि सगळेजण आवडीने विचारतील पण काय मस्त झाली आहे म्हणून भाजी. तर चला मग कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची बटर पनीर मसाला रेसिपी ते सांगा. तर आता जेवण पूर्ण तयार झाले, तर आता आम्ही जेवायला बसतो, तुम्ही पण या जेवायला. आणि आता नैवेद्याचं ताट तयार करते, ह्यांना सांगते की नैवेद्य दाखवून घ्या आणि आता आम्ही जेवण घेतो. आणि यासोबतच मी माझ्या आजच्या व्हिडिओला एंड करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.